दादा मग कसं कुठं निघायचं आता? कुठं निघायचं? ए ठरवू नको आता, शेवट झालं ना तर शिवाय ऋषिकेशला निघायचं का? नाही का शिव्या खायचे धंदा वगैरे आधी जाऊ. रायगडला निघू, हाय की इथूनच शिव्या खायला लागतं ना. आज तू पिलोला मार खाऊ घातल्याशिवाय ऐकणार नाही काय? नाही म्हणा, उद्या येतो म्हणा. उद्या तिथं येऊन पण तू टेन्शन घ्यायला की घरचे काय बोलायले, मग तिथून फायदा काय झाला? मग किती एन्जॉय करायला हाय, किती डोक्याला बघ टेन्शन कुठं आले कुठं नाही. पेपरला पण आहे ना तेवढं टेन्शन घेतलं नसतं. ओके सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कसे तुम्ही सगळे? सो आता आम्ही चेकआउट करतोय आणि चेकआउट करून आम्ही चाललो आता श्रीहरिवर्धन बीचला. सो श्रीहरिवर्धन बीचवरून आम्ही जाणार आहे मुरुडला, जंजिऱ्याला. सो जंजिऱ्याचं कसं आहे, आम्ही आता दिघीला जाणार आहे. सो दिघी पोर्टवरून आम्ही जंजिऱ्याला जाणार आहे आणि तिथून बॅक टू पुणे. पुणेवरून आपला जो धाराशिवचा जो रस्ता आहे ते आपण गपगुमानं गाठूयात. आणि कालचा ब्लॉग कसा वाटला ते मला तुम्ही सांगा आणि आजचा ब्लॉग पण मला तुम्ही बघा. ओके सो स्टे ट्यून, चालू करूयात आजचा ब्लॉग. प्रॉन्स म्हणतात रे ह्याला. हे आवडते मला, प्रॉन्स लेबर लागते. काय काय? आमलेट, मिरची, कांदा भजी, बाडा भजी. मी आमलेट पाव खातो. भुर्जी पाव घ्यायचा. ओके तर मंडळी, आम्ही आता आलो इकडं दिघी पोर्टला. आपल्याला जायचं आता जंजिरा किल्ल्यापाशी. आणि आमचे पिल्लू शेट जे आहेत इथे ते त्यांना जरा रील्स काढायचेत. काय आपलं दिलचा सो आता आम्ही निघतोय, एक जस्ट थोड्याशा अंतरावरती आहे. मग आपण निघूयात आणि करूयात मजा. सो स्टे ट्यून. ओके तर मंडळी, फायनली आपण आलो इथं दिघी बीचला. याला म्हणते सीन. लोक म्हणतात ना, सुख पाहिजे, शांती पाहिजे, ते इथं आहे. त्याच्यासाठी फक्त एकटं येऊन नाही जमत, त्याच्यासोबत दोन मित्र पाहिजे जीवला एकदम, ज्यांची चेष्टा मस्करी मस्त एन्जॉय होईल असं. हे दिघी पोर्ट आहे बरं का पिल्लू. कोकण किंग रेस्टॉरंट. गाडी इथं लावू, पुढं पार्किंग करू गाडीची आणि गाडी नको बोट मध्ये घ्यायला, इथंच पार्किंग करू. झाला का मोड? तोंड कसलं पडले, तोंड पडलं आता काय नाही पिल्लं. आता ते त्यांचं पण कसं वाऱ्यामुळे आता ते तसलं रिस्क पण नाही ना. झाले ना फोटो काढू? झाले आता माझे फोटो काढा. काय एक मिनिट येत झाले की फोटो काढले ना तू? अरे झाले ना फोटो काढून. अरे बाबा अरे पोट आली की, पोट तर नाही म्हणतायत. काय जंजिरासाठी नाही मग समोरच्या गाव आहे का? गाड्या असं आहे. राहू दे मग, चला अरे पण तिकडच्या गावात जाऊन करायचं काय? तुला फक्त बोट मध्ये फिरायचं का? अरे जंजिरा बंद आहे आता, कशाला आपण निघू ना पिलू. तिकीट मदत काढावं लागतंय. तिकीट कुठं काढायचं? नाही किल्ला नाही, समोरच्या गावात किल्ला वापस येणार आहे ना. 3:30 वाजता येते ना वापस. चल मंडळी, पिलूला आम्हाला किल्ल्याला जायचं पण नाहीये आता, ते बंद झाले. भावाला बोट मध्ये चक्कर मारायच्या, बोट मध्ये फिरायचं. बघा आता बघ कसं असतं, बघ की आता खुशी. तिकीट आहे, जाऊन नाही पुन्हा तिथून नंतर टायमिंग पण असतंय, बोट येते का नाही येते करून. नको. A few moments later. आमची ट्रिप झालेली आहे, आम्ही वापस गोल फिरून वापस आलोय आणि आता आम्ही चाललोय
आणि आता लवकर निघावं लागणार आहे, कारण तामिनी घाट क्रॉस करायचंय. कारण एकदा जर उशीर जर झाला, गाड्या जर अडकल्या तिथं, तर मग आमची लागली वाट. सो लवकरात आम्ही निघू. आमच्या पिल्लूचं मन असं अखुश आहे तो अजून पण, कारण त्याला ले रील्स काढायचे होते, ले फोटोज काढायचे जंजिराच्या किल्ल्यावरती. त्याच्या डोक्याची प्लॅनिंग चालू होती ना, ते सगळं असं चूर हो गया, असं तसं झालंय. पण आता काय, आता आपल्या हातात नाही त्या गोष्टी, वाऱ्यामुळे ह्याच्यामुळे आता त्याने बंद केलेत. कम ऑन गाईज, बॅक टू पुणे. दिघी बीच वरून निघालोय आणि रस्ता काटायचा होता पुण्याला, पण आता रस्ता आम्ही ओढवतोय डायरेक्ट श्रीहरिवर्धन बीचला. कारण आमचं लक्षच गेलं नाही की इकडं पण एकदा चक्कर मारून यावं म्हणलं. त्याच्यामुळे म्हणलं बाबा आलोय तर सगळ्या गोष्टी क्लिअर करून टाकू, कम्प्लीट करून टाकू आपण. पुन्हा इकडचं काय नको ठेवायचं, पुन्हा नंतर कशाला, तर आलोय तर सगळं कम्प्लीट करून टाकू. सो आता आम्ही श्रीहरिवर्धन बीचला चाललोय. तिथं जाऊन मग बघूयात अजून दुसरीकडे कुठं रस्ता जातोय का वापस पुण्याला जातोय, ते आता आम्ही इथं तुम्हाला डिसाईड करून नाही सांगू शकत. पण जसं आम्ही तिथं जाईल तसं जे आम्ही काय करल सो सांगत जाईल ते आपण. ओके, तसं आपला ब्लॉग तर कम्प्लीट होणारच आहे, कम्प्लीट करायचंच आहे. ओके, स्टे ट्यून. पण आता निघूयात श्री हरिवर्धनला. वाव 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 हो गाईज, सीन बघा. अशा गाणं लाव, आता लाव गाणं. भुई समोरच बीच, डायरेक्ट समोरच. ओहो, उतरा जाऊ नका, कारण इथे उत्साह सोबत तिथे नेहमी संकट समोर असते. त्याच्यामुळे पिलू गाडी इथंच लाव. ले उत्साहामध्ये जायचं नाही आपल्याला. गाईज बघू शकतात, सो वी आर इन श्री हरिवर्धन बीच. इथं वॉटर स्पॉट हा तिथं आहे, बघितलं का? अक्षा वारा बुरायच्यामुळे कसलं आहे रे, पूर्ण पॅक आहे. या लाटा बघितलं. तिला आजोबा मोड आपण दिसायला वाटायला रे, बघा थांब वाटते. थांब मग काहीच, आम्ही टाइम लॅप्स काढतोय पिलूचा. किती वेळ थांब, अरे चालू आहे करा सगळं हलता, वापस चालू कर. आता हलू नको बघ, डबल चालू केलं मागून. बघा पिलू तिथंच थांबलाय टाइम लॅप्स मध्ये. थांबा बघू किती वेळ थांबतोय. मी बॅकग्राऊंड म्युझिक पाहिलं काय जीवाला जीव घडलं. ए पिलू आता इकडं हे असं पाहिलं काहूर माझलं. थांबा आता मी मजा घेतो, त्याला म्हणतो काय करावं. दादा नको, दादा झालं आता मूड भैया त्यानं पुणे दुसरं बोलत नाही बघ दोघाला. काय करायला होतं, रडायला होता काय? आम्ही पिल्लू इथले भारी आलताय, तुला बॅकग्राऊंड गाणं सुद्धा सापडलं मला. दादा मग कसं कुठं निघायचं आता? कुठं निघायचं? ए ठरवू नको आता, शेवट झालं नाही तर शिवाय ऋषिकेशला निघायचं का? नाही ना, शिव्या खायचे धंदा वगैरे आधी जाऊ. निघू हाय की इथूनच शिव्या खायला लागतं. आज तू पिलूला मार खाऊ घातल्याशिवाय ऐकणार नाही काय? नाही म्हणा, उद्या येतो म्हणा. नाही जाऊ पुण्याला निघू आता, उशीर व्हायला. पर्याय नाही तर शिव्या खावं लागतात. जाऊ पुण्याला निघू आता. अरे घरचं तर हायच रे बोलणं. परवा घरी गेल्यावरती ना
मग जाऊन दाखवा ट्रिपला, मग एन्जॉय करा जसं आपण तिघं एन्जॉय करतो. तुम्ही फॅमिली सोबत जावा, नाही तर तुम्ही दुसऱ्या मित्रासोबत जावा, एकटे जावा, नाहीच होणार असं. म्हणजे मी लिहून देतो. कसं वन टाइम राहते रे. आपण आपलं जी मित्रांचं जे फिरणं राहते ना अक्षय, तिथे वेगळं राहत असतं. पुन्हा नंतर कधी तसलं करायला भेटत नाही. पुन्हा कसं असतं माहिती का, पुन्हा आपल्याला माहिती नाही आपण कुठं असणार आहोत. कळलं का? आज कुठं पिलू जॉबला राहणार, आज उद्या मला माहिती नाही मी कुठं असेल, तू कुठं असशील, तुझं कुठं जॉब असणार, तू तुझ्या फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये राहतो. कसं असतं पुन्हा नंतर असलं मिळून एन्जॉय करणं फिरणं ह्या गोष्टी होत नाहीत. फॅमिलीचं काम तर असतेच की रे, काळजी करणं, म्हणून वरडतात ते. पण आपल्याला बाई काय म्हणतात ते, फायनली आपल्याला ती चान्स भेटलाय तर आपण सोडायचं नाही. इथं येऊन पण जर तू टेन्शन घ्यायला की घरचे काय बोलायले, मग तिथून फायदा काय झाला मग. म्हणजे तू पैसे पण खर्च करणार तिथं येण्याचे, आणि तू इकडचा सिनेरिओ बघ, आणि ह्याच्यामध्ये तू बोल. आता तू तिथं जाऊन मला म्हणाला, दादा कधी जायचं घरी, कधी जायचं घरी. म्हणजे तू इथं असल्या प्लेसला येऊन पण घरी जायचं म्हणाल्यावर मग काय बोलायचं. आता एकदा का तू उद्या घरी गेला ना, उद्या घरी गेल्यावरती मग जी तुझी रुटीन आहे, जे तुझं काम आहे ते करतच राहणार आहे. मी किती एन्जॉय करायला किती डोक्याला बघ टेन्शन कुठं आले कुठं नाही. पेपरला पण हे ना तेवढं टेन्शन घेतलं नसतं अभ्यास करताना, तेवढं टेन्शन त्यांना घरच्याला बोलायला बघ बघ असं करूनच केस गेले त्याचे. वाघाने घेतलाय फोन, वाघ फक्त कानाला बोलतोय. बघ भाऊ, मुळशी स्वीट्स, चल चहा बी पिऊ. जेवण करायचं. जेवण नको बाबा, आपल्या इकडं नको बाबा, बाहेरचं खाऊन कंटाळलं. आता काय रूम वर बनवतो काय जेवण? नाही तसं नाही. काय खाणार आहे मग काय करायचं, मग जेवायचं का नको. एक वेळेस पुण्यामध्ये जीव मदत जेवताना काय चांगलं माहित असेल तर त्या रोडला जेवण बघू बाबा. आता काय हे करंट लागल्यामुळे वाढायचं कसं रे. मंडळी, आपला नाश्ता झालाय. पिलूला लागत होती झोप, त्याच्यामुळे म्हणलं जरा चहा बी पिऊन येऊ. चला गाईज. 2 hours later. फायनली गाईज आम्ही आलो पुण्यात, आलो आमच्या फ्लॅटवर. मस्त सुखानं भारी वाटायलंय. आता काहीतरी जेवायचं बघू, कारण जेवण केलं ना आम्ही वडापाव आणि चहाच पिला होता. आणि पिलू शेटला लय भूक लागली, म्हणजे सगळ्यालाच भूक लागलेली आहे. आणि पिलूला काय माहिती की मेसची आठवण येईल, पण बघू मेसवर नाही तर बाहेर काहीतरी खाऊ, कारण झालं आता आम्ही वडापाव खाऊनच आमचं पोट भरलंय. आता पिलू इथं बिर्याणी ही आहे रे, चायनीज. व्हेजच खायचं ना तुला? काहीच आम्ही चायनीज घ्यायला आलोय. आणि मेन विषय असा झालाय की पिल्लूच्या फोनचं सर्व्हर डाऊन आहे आणि माझ्या फोनचंही सर्व्हर डाऊन आहे. आणि ती माणूस काय जाऊ दे, पिल्लूला अडकवलं इथं. हो का झालं शेवटी फायनली. राग आता इथेच खाऊन टाकत होतो. राग आता इथे जेवण करत होतो. मंडळी मस्त आता चायनीज घेतलेला आहे. आता जेवण करून जाऊयात रूम वरती. आजचा जो दिवेघर ट्रिपचा जो प्लॅन होता, पिलूचा बर्थडेचा जो प्लॅन होता, तो सक्सेसफुल झालेला आहे, कम्प्लीट झालेला आहे. आता मस्त जेवण करून आता झोप घ्यावं आणि उद्या सकाळी पाठ बॅक टू होम धाराशिवला निघायचं आपल्याला. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, पिलूचा बर्थडे कसा वाटला आणि आमच्या तिघांची जी मजा होती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. ओके, सो आपण भेटूयात वापस पुढच्या ब्लॉगला. आता सायोनारा, टेक केअर.